वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ना मला 3 दिवस झाले मला बरंच नाही वाटत आहे आणि म्हणून मम्मी मला हे बघा सुंठा लावले डोक्याला. त्याने डोकं थांबतं आणि सर्दी पण थांबते. आणि मम्मी तर मला वाफ देणार आहे. अरे पण मी टॉवेल ठेवलेला ना मी इथं. यार टॉवेल दे. आणि मम्मी आता मला वाफ देणार आहे. जसं आजीने सांगितले तशी वाफ देणार आहे. आणि आजीने सांगितल्याप्रमाणे मी सुंठा लावले आणि त्याची वाफ घ्यायची आणि झोपायचं. हे बघा आता आपण स्टँड लावूया. जाम घसा दुखतोय. खाली घेतो वा असं नाही आणलं का? असं घेऊ. बापरे हे आहे ना मला भीती वाटते. टॉवेल बरं वाटतंय का? टॉवेल बघा काय गाण्याला पण बोला. ती घेणार आहे आणि 24 तासमध्ये खाली घेते जरा आ करून दे ना. आ हा करून दे म्हणे. नाही का बरोबर आवाज केलं. डोळे आलं होते. डोळे बंद कर ना. चालू पण चालू नक्की बरं वाटते का? तोंडात जाते ती वाफ. घशाला शेक पडतोय माझ्या. गाण्याला बोल. यारू खाली ये इकडं. खाली घेत हवा. येते ना. हे बघ इकडे 2 वाफ घे मग जा. बघू मला अजून एकदा दे. इकडे गॅस बंद करता. इथे घालतो गॅस बंद करता. तवा चांगलं तापत आहे. तुमच्या घरामध्ये जर संध्याकाळी सर्दी खोकला काय झालं असेल ना ते असं करा. बघा डॉक्टरांपेक्षा भारी उपयोग पडतो. अजून चुलीवर असताना अजून हे गेलं असतं. पटापट खूप मनापासून प्रयत्न केला. खूप आभार. पुन्हा शहरात जाऊ शकता.
आरायला बोलू. ती नाही आहे. थोडं गरम आहे ना अजून. भारी वाटते काय? काय फील होतं तिला? घशातली खोकू आहे ना, कमी वाटते आणि आणि डोकं हलकं हलकं वाटते. सर्दी. सर्दी थोडी बरी वाटते. रोज केलं पाहिजे हे. बघ ना कलर कसं झालाय भाजून झाल्यावर. लय भारी हलकं हलकं वाटतं एकदम. असं तुम्ही करा. आणि ना चुलीवर असताना अजून शेक पडला असं जास्त. पूर्ण तोंड पॅक करून घ्यायचं. चेहरा गरम होतो. चेहरा पण ना गरम झाला एकदम. अजून मोठा गॅस ठेवला असतो ना अजून पडला असता त्याचा जोर. अजून गरम आहे. ठसका लागतो पण. चेहरा पण गरम होतो आणि मस्त वाफ लागते. बरं वाटतं एकदम. तुम्हाला पण असं काही होत असेल ना तर मग तुम्ही पण हे करा आणि सुंठाचं पण हे करा. आम्ही तर डबी करून ठेवली. डबी संपली. मी नेहमी टीचा ब्लॉग करते ना तेव्हा हे सुंठ पावडरच करून ठेवले. मग डोकं जरी दुखलं ना तरी याची ना पाणी टाकायचं आणि ना ते डोक्याला लावायचं. आणि जर आपल्या डोक्याला असं खाजत असेल ना त्याने तर मग नारळ ऑइल लावायचं आणि मग हे यूज करायचं. जाणीव उपाय हा. झोपायला. आता जरा बाहेर बसते. बरं वाटतंय ग मम्मी खरंच. उपाय एक नंबर आहे. भारी वाटलंय पण. तुम्ही पण करून बघा. आणि आमच्या फ्लॅटचा काय विषय होता तुम्हाला मी ते पण सांगेन उद्या परवापर्यंत. बघूयात होतं का अजून तर काही सांगू शकत नाही. ठरलंच नाहीये ना अजून. त्याच्यामुळे तुम्हाला अजून काही सांगू नाही शकत. उद्यापर्यंत होते मग तुम्हाला सांगेन संध्याकाळी नाही तर मग परवापर्यंत. आम्ही बघत होतो टीव्ही. भारी वाटलं. तुम्ही पण करून बघा. आणि ना तुम्ही काय करता डॉक्टरांकडे जाता घरच्या घरचं हे करता मला नक्की सांगा. आम्ही तरी घरच्या घरी करतो पण जास्तीत जर काय वाटलं जास्तच एकदम प्रेशर पडल्यासारखं वाटलं तर मग आम्ही दवाखान्यात जातो. सो चलो बाय. गुड नाईट अँड स्वीट ड्रीम.